नहीं। मैम आप कहाँ गए थे? मैं थोड़ा घूमने निकल गई थी बच्चों। ओके मैम। कहाँ कहाँ घूम घूम कर आए? मैं गई थी प्रयागराज। प्रयागराज कुंभ में गई थी मैं। मैम आपने वहाँ पर एंजॉय किया? बहुत ज्यादा। मैंने बहुत ज्यादा एंजॉय किया। मैंने आप लोगों को याद भी किया। यस मैम, हमने भी आपको बहुत याद। हाँ, पढ़ाई अच्छी चल रही है ना बच्चों? यस मैम। हम्म। यस मैम। तक हमें प्रेयर क्यों नहीं लगाते थे? तो कौन? आप मैम, आप कहाँ गए थे? अच्छा, मैंने बताया ना, मैं प्रयागराज गई थी। प्रयागराज कुंभ में गई थी मैं। पता है ना आपको कि कुंभ लगा हुआ है? यस मैम। हाँ, तो मैं वही वहां पे गई थी। अच्छा, प्रेयर सुन ले, प्रेयर करते हैं, ठीक है? यस मैम। काफी टाइम। गुड इवनिंग मैम। गुड इवनिंग मैम। गुड इवनिंग मैम। गुड इव्हनिंग सर्वांना. गुड इवनिंग मैम। गुड इवनिंग मैम। गुड इवनिंग मैम। गुड इवनिंग मैम. गुड इवनिंग मैम। गुड इव्हनिंग. अच्छा, तुम्ही सगळ्यांनी अभ्यास पाठवलेला का मला? हो मैम। माझं तर दिसत नाही. कोणी पाठवलेलं? मॅम मी पाठवलेलं आहे. कोणत्या ग्रुपवर? मॅम क्लास 9 डिजिटल मध्ये. यस मैम। अच्छा, प्राजक्ता वाल्मीकि। मीच नाहीये त्या ग्रुपमध्ये. बरं. अच्छा, आपण आता कालचं आपण एक एक्सरसाइज झाली ना, आता आपण पुढची एक्सरसाइज. पुढची एक्सरसाइज Yes, घेण्याच्या ma'am. आधी काही गोष्टी आहेत, काही स्टेटमेंट्स आहेत आपल्याकडे, त्या आपण आधी प्रूव्ह करायचे आणि मग पुढचं शिकायचं. Okay, ma'am. आणि त्याचं ऍप्लिकेशन काय आहे. बघा, काल आपण एक फॉर्म्युला शिकलो किंवा एक आपण स्टेटमेंट शिकलो की टॅन थिटा जो आहे ना, टॅन थिटा कसा Cos असतो? theta upon sin theta upon cos theta. साइन थिटा अपॉन कॉस थिटा असा असतो ना. Yes, ma'am. Yes, ma'am. One minute. टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. हे आपण काल प्रूव्ह केलेलं. हो मॅम. Yes, मॅम ma'am. काय रिवाइज करवता का प्लीज? बरं, ठीक आहे. आपण काय करायचं माहितीये, हे सगळं तुम्हाला जर प्रूव्ह करायचं असेल ना, तर एक काटकोन त्रिकोण काढायचा आणि त्या काटकोन त्रिकोणात लघुकोन, दोन लघुकोन असतात, त्याच्या दोन ॲक्यूट अँगल असतात, त्याच्यातला एक ॲक्यूट अँगल जो आहे तो थिटा घ्यायचा. जसं आता हा एबीसी जो राईट अँगल ट्रायंगल आहे, काटकोन त्रिकोण आहे, त्याच्यात लघुकोन कोणते आहेत, ॲक्यूट अँगल कोणते आहेत याच्यामध्ये? ए एंड सी. ए आणि सी. त्यापैकी एक जो अँगल आहे त्याला मी थिटा असं त्याचं माप असं कन्सिडर करते की थिटा आहे ना. तर आता मी काय करणार माहित आहे, या थिटाचे सगळे मी माप काढणार, म्हणजे साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा सगळं काढणार. आता साइन थिटा काय असणार याचा? साइन थिटा सांगा बघू मला. साइन थिटा काय असणार? BC upon BC upon AC. BC अपॉन AC. upon AC. BC upon AC. BC अपॉन AC. कॉस थिटा काय येणार? AB upon AC. AB अपॉन AC. AC. AB छेद AC.
आणि टॅन थिटा काय येणार? BC upon A. BC upon AB. BC upon AB. समोरची बाजू कोणासमोरील बाजू, अपोजिट साइड अपॉन ऍडजसेंट साइड, कोणालगतची बाजू. BC अपॉन AB. बरोबर आहे. आता आपल्याला सिद्ध करायचंय की टॅन थिटा जो असतो ना तो साइन आणि कॉसचा भागाकार केला ना आपण की आपल्याला टॅन थिटा मिळतो. हे आपल्याला प्रूफ करायचंय. मग आपण काय करायचं, साइन आणि कॉसचा भागाकार करून बघायचा. साइन थिटा आणि कॉस थिटाचा भागाकार करून चेक करायचं की तो टॅन थिटा येतो का. मग मी सुरुवात करणार साइन थिटा अपॉन कॉस थिटा पासून आणि मग हे मी सोडवणार, याच्या किमती टाकणार साइन थिटा आणि कॉस थिटाच्या, आणि मग त्याचं उत्तर मला टॅन थिटा मिळते का ते बघणार आहे. बरोबर आहे. कारण मला सिद्ध करायचंय की साइन आणि कॉस भागाकार केला, साइन आणि कॉसचा भागाकार केला की टॅन येतो, हे मला प्रूफ करायचंय. मग मी भागाकार करून बघते ना साइन आणि कॉसचा, मग तो टॅन येतोय का मी ते चेक करणार. मग साइन थिटा अपॉन कॉस थिटा मी करते, मग साइन आणि कॉसचा भागाकार करते. साइन काय आहे माझ्याकडे, साइन थिटा जो आहे तो BC अपॉन AC आहे. मग त्याची किंमत मी इथे टाकते. हा, मग BC छेद AC मी इथे साइन थिटाची किंमत टाकते. साइन थिटाचा रेशो टाकते. आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली अजून एक थिटाचा भागिले AB छेद AC लिहायचं. आणि भागिले हे आहे साइन थिटा, हा साइन थिटा, आणि खाली लिहायचे कॉस थिटाची किंमत. कॉस थिटाची किंमत तुम्हाला AB छेद AC. AB Please attend. AC. आता आपल्याला काय करायचं माहित आहे, हा जो भागाकार आहे AB छेद AC भागिले AB छेद AC, सॉरी BC छेद AC अपॉन AB छेद AC. मग इथे काय करायचा, भागाकार जो असतो तो गुणाकार व्यस्त असतो. म्हणजे दोन गुणोत्तर जर असतील तर दोन गुणोत्तरांचा जर भागाकार करायचा आहे तर दुसरं गुणोत्तर जे आहे करावा लागतो. काय काय त्यांचा गुणाकार करावा लागतो. साइन थिटा आणि भागाकाराचं जर गुणाकारात रूपांतर करायचंय तर मॅम AC कट आणि BC आणि हा, मग ते कसं लिहिणार, एक मिनिट थांबा. असं आपण डायरेक्ट कट पण करू शकतो, पण भागाकार हा गुणाकार व्यस्तच्या स्वरूपात लिहू शकतो आपण. म्हणजे BC छेद AC हे भागाकार आहे ना, अपॉन अपॉन म्हणजे डिव्हिजन. AC अपॉन AB. Ma'am, please attendance. मॅम तुमची स्क्रीन नाही दिसत. येस मॅम. येस मॅम, स्क्रीन दिसत नाही. आणि मॅम तुमचा आवाज पण नाही येत. हॅलो मॅम. मॅम तुमचा आवाज येत नाही. हेलो मैम. बच्चों 2 मिनट वेट करो बेटा. यस मैम. ओके मैम. मैम शायद डिस्कनेक्ट हो गए हैं. ओके मैम. बच्चों एग्जाम कब से है आपके? मैम अभी तक बताया नहीं हमारे स्कूल में एग्जाम मैम बताया नहीं फरवरी है. से स्टार्ट. 1 मार्च. कितने दिन होता है आपका एग्जाम? 17 मार्च. कंटिन्यू होता है कि बीच में छुट्टियां भी पड़ती है आपको? मैम छुट्टियां नहीं होती, कंटिन्यू होता है. कंटिन्यू मैम, कंटिन्यू होता है. अच्छा, कितने दिन का? 6 दिन? मैम मतलब ऐसे कुछ अभी तक टाइम टेबल नहीं आया एग्जाम का, इसलिए नहीं, कुछ नहीं. वो नहीं पूछ रही हूँ. कितने सब्जेक्ट है आपके 10th में? कितने सब्जेक्ट है आपको? 9 सब्जेक्ट. 9 सब्जेक्ट है ना, तो 9 दिन चलेगा है ना? यस मैम. मैम 9th के बच्चे नहीं है. हाँ, मैम हमारे 9th में ना बच्चे मैम
एक दिन में 3 पेपर होते हैं मैम। अरे एक दिन में 3? नो मैम, ऐसा होता एक दिन में एक नो मैम, पेपर होता है, बाकी पेपर होता है। उनका एक फाइनल एग्जाम में एक दिन में एक ही पेपर होता है। उनका टोटल यस सब्जेक्ट मैम। मराठी, हिंदी, इंग्लिश, साइंस 1, साइंस 2, मैथ्स 1, मैथ्स 2, 9 पेपर। इतिहास, भूगोल, इतिहास, सिविक्स, हिस्ट्री सिविक्स आणि जॉग्राफी, इकॉनॉमिक्स ना. तुम्हाला काय पॉलिटिक्स आहे, राजकारण, राज्यशास्त्र. इतिहास आणि राज्यशास्त्राचा एकच पेपर असतो आणि भूगोलचा वेगळा असतो. भूगोल एकच सब्जेक्ट आहे का तुम्हाला? म्हणजे आमच्या वेळेला 4 विषय होते तेव्हा, म्हणजे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र. तुम्हाला आता एकच ठेवलं वाटतं? 10th मध्ये अर्थशास्त्र पण हा विषय असेल, कारण आम्ही 9th मध्ये तर तो नाहीये, 10th मध्ये अच्छा. असेल. मग तुम्हाला राज्यशास्त्रच आहे का फक्त? हो मॅम, आता सध्याला तरी राज्यशास्त्रच आहे. आणि मॅम अर्थशास्त्राचा परिचय म्हणून धडा. मॅम आता शिकवा. जो भागाकार असतो की नाही तो गुणाकार व्यस्त असतो. म्हणजे बीसी छेद एसी वरचं गुणोत्तर आहे तसं, आणि जे खालचं गुणोत्तर आहे ना एबी छेद एसी. मॅम स्क्रीन दिसत नाहीये. शेअरच नाही केलं. मॅम आपण तुम्ही मगाशी दाखवलं होतं ना त्या स्लाइड मध्ये, तर आपण ती एसी कट पण करू शकतो ना? हा, इथे पण डायरेक्ट तुम्ही हे एसी हे डायरेक्ट कट केलं तरी सुद्धा चालेल. तसंच करा, जास्त किचकट नको, सोपं करा. येस मॅम, पुन्हा स्टेप वाढत जातात. ठीक आहे. हे एसी छेदातले कट होतात आणि मग राहतो आपल्याकडे बीसी वरती आणि खाली राहतो आपल्याकडे एबी. बी छेद एबी जो आहे तोच आपला काय आहे, बीसी छेद एबी जो आहे तोच कोणतं गुणोत्तर आहे? टॅन थिटा बरोबर बीसी छेद एबी. म्हणून साइन थिटा भागिले कॉस थिटा पासून सुरू केलं आणि आपण कुठे आलो? टॅन थिटा पर्यंत आलो. म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. साइन आणि कॉसचा भागाकार केला की आपल्याला टॅन थिटा मिळतो. आणखी काही समजलंच नव्हतं. आमच्या क्लासच्या टीचरनी ना हे एकदा फळ्यावर लिहून दिलं आणि डायरेक्टली 10वीच्या पुस्तकामध्ये जो 6वा पाठ आहे ना त्रिकोणमितीचा तो सुरू केलाय मॅम. आता पहिला पण नाही शिकवला 10th मधला आणि डायरेक्ट 6वा पाठ घेतलाय. म्हणतायत की ह्याला जोडून जर तो शिकवला तर समजेल चांगलं, आणि डायरेक्ट तो पाठ घेतलाय मॅम 10th मधला शिकवायला. काय पण तो लक्षात कसं राहणार 10वी पर्यंत तुम्हाला? येस मॅम, आणि तो आता जर शिकवला तर पूर्ण वर्षभर कसं काय राहणार आहे लक्षात? आधी 9वीचा बेस क्लिअर करायला पाहिजे. आता आणखी काही स्टेटमेंट आहेत त्या पण आपल्याला सिद्ध करायच्या आहेत. तर आता आणखी कोणत्या स्टेटमेंट आहेत त्या पण आपल्याला सिद्ध करता आल्या पाहिजे. तर पहिली जी स्टेटमेंट आहे ना ती अशी आहे की साइन थिटा, आणि त्याचा उपयोग पण करता आला पाहिजे. म्हणजे कसं करायचं ते मी सांगते. साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा. त्यानंतर कॉस थिटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थिटा. साइन 90 वजा थिटा. आणि तिसरी जी आहे टॅन थिटा बरोबर साइन थिटा छेद कॉस थिटा. ते झालं ना आपलं? येस मॅम, मग गुणुलेच चालू आहे आता टॅन थिटा. टॅन थिटा गुणिले टॅन 90 वजा थिटा बरोबर 1. 90 हे आपल्याला सिद्ध करायचे. हे 3 आपल्याला प्रूफ करायचे. हे प्रूफ करण्यासाठी काय पाहिजे माहिती आहे आपल्याकडे? हा एक त्रिकोण आहे आपल्याकडे, ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल. याच्यातला एक जो लघुकोण आहे कोणताही तो मी थिटा घेते. आता एक जर थिटा असेल ना तर दुसरा जो लघुकोण असतो ना तो किती असणार? तर तो जो आहे, आता बघा, हा पी आणि आर, अँगल पी प्लस अँगल आर मिळून किती असणार आहे? अँगल पी प्लस अँगल आर किती? 90. 90.
90 अंश असणार आहे दोन्ही मिळून. बरोबर आहे. 90 आहे. त्यामध्ये अँगल पी मी थिटा घेतलेला आहे. अँगल पी थिटा घेतलेला आहे प्लस अँगल आर इज इक्वल टू 90. आता अँगल आर जर मला पाहिजे तर अँगल आर इथेच ठेवते, थिटा तिकडे जाऊन मायनस होणार. म्हणजे अँगल आर जो आहे तो हा थिटा इकडे जाऊन मायनस होणार. म्हणजे अँगल आरचं जे मेजर आहे ते 90 मायनस थिटा असणार. म्हणजे कॉमन सेन्स आहे, जर थिटा आहे तर हा 90 मायनस थिटा, किंवा नंबर मध्ये जे दिलंय, समजा आता पी तुम्हाला 30 दिलं तर आर किती असणार? 90 मायनस 30. म्हणजे किती? मॅम हे आपल्याला परीक्षेमध्ये सिद्ध करा म्हणून सांगतात का? येऊ शकतं. तर आपल्याला सोपं आहे, काय नाही त्याच्यामध्ये, फार सोपं आहे. तर मी फक्त एवढं सांगते की एक लघुकोन जर आपण थिटा धरला ना तर दुसरा जो लघुकोन असतो तो 90 मधून थिटा मायनस केल्यावर मिळतो. म्हणजे थिटा आपण कोणताही नंबर जरी धरला, आता थिटा जर 30 आहे, 30 आहे, तर आर किती असणार? 90 मायनस 30. हा, 90 मायनस 30 म्हणजे 60 असणार. बरोबर 60. आता समजा थिटा 32 असेल, थिटा हा 32, पी अँगल 32 असेल, तर आर पाहिजे तर 90 मधून 32 काय करायचं आहे? 90 मायनस 32 मायनस करून जे येईल ते आरचं मेजर असणार. म्हणजे 58 असणार. समजा थिटा 40 आहे तर आर जो आहे, म्हणजे पी जर 40 आहे, आर मग किती येणार? 90 मायनस 40. 90 मायनस 40 म्हणजे काय? 50. आता आपल्याला फक्त हे सिद्ध करायचं आहे. म्हणजे काय सिद्ध करायचं म्हणजे आपल्याला ह्या ज्या 3 गोष्टी सिद्ध करायच्या आहेत ना, ते काय नाही सिद्ध करायचं. फक्त आपण काय करायचंय, थिटाचे 3 गुणोत्तर काढायची. हा जो थिटा आहे ना, पी अँगल, त्याचे 3 रेशोज काढायचे. साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा. आणि 90 मायनस थिटा जो अँगल आहे ना, हा आर, त्याचे पण 3 रेशो काढायचे. आणि मग बघायचं की साइन थिटा जो रेशो आहे तो 90 मायनस थिटाच्या कॉसच्या इक्वल आहे का ते चेक करायचंय फक्त, बाकी काही नाही. म्हणजे काय सांगते. आता मला हे मी खोडू का, म्हणजे आपल्याला जरा बरं पडेल. येस मॅम, थोडा स्क्रीनशॉट घेतलाय मी. तर पहिला तर आपण दोन्ही अँगलची, थिटाची आणि 90 मायनस थिटाची, आपण 3 रेशो काढून घ्यायचे. 3 रेशोज, साइन, कॉस आणि टॅन, दोन्ही अँगलच्या, थिटाचे पण आणि 90 मायनस थिटाचे पण. बरोबर. आता पहिला मी थिटाचे 3 गुणोत्तर घेते. थिटाचे साइन थिटा काय येणार सांगा पटापट. साइन थिटा साइन थिटा PR. मी प्रत्येकाला एक एक नंबर देते. हा 1. त्यानंतर कॉस थिटा. कॉस थिटा सांगा. PQ छेद PR. PQ छेद PR. PQ नंबर 2. PR. हा 2 नंबर. येस मॅम. त्यानंतर बरोबर QR छेद PQ. QR अपॉन PQ. नंबर 3. PQ. थर्ड वाला पण. येस ठीक आहे. आता इकडे मी 90 मायनस थिटा, हा जो अँगल आहे 90 मायनस थिटा, त्याचे मी रेशो काढते. 90 मायनस थिटा म्हणजे पहिला मी साइन 90 मायनस थिटा, तो अँगल घ्यायचा, आर अँगल घ्यायचा, त्याचे रेशो सांगायचे. 90 मायनस थिटाचे काय येईल? साइन 90 मायनस थिटा PQ छेद PR. PQ अपॉन PR. PQ अपॉन PR. PQ छेद PR. हा तुमचा 4th वाला आहे.
त्यानंतर कॉस 90 वजा थिटा बरोबर क्यू आर छेद पी आर. क्यू आर छेद पी आर. PR. tan थिटा थिटा बरोबर वजा थिटा बरोबर QR छेद PR. त्यानंतर tan 90 मायनस कोण आहे? थिटा PQ छेद QR. QR. Q PQ upon Q. QR. आता आपल्याला जे पहिलं जे मी सांगितलं होतं ते काय सिद्ध करायचं होतं आपल्याला? साइन थिटा. जे साइन थिटा आहे ना ते मला इथं आता तुम्ही लिहिलं बघा बाजूला, ते मला समजलं नाही. कुठलं हे 90 मायनस थिटा? येस मॅम, त्याच्या पुढे तुम्ही PQ छेद PR लिहिले ना, ते मला समजलं नाही ना त्याच्या खालचं. हा बघा ना, 90 मायनस थिटा जो आहे ना तो हा अँगल आहे आर. याचं आपल्याला या अँगलशी रिलेटेड घ्यायचे साइन कॉस. म्हणजे आता साइन 90 मायनस थिटा म्हणजे आरच्या अपोजिट साइड. म्हणजे साइन कसं लिहितो आपण? समोरील बाजूचे कर्ण ना. पण आता समोरील कोणासमोरील बाजू, पण कोणता कोण घ्यायचा आहे आता 90 मायनस थिटा अँगल घ्यायचा आहे. म्हणजे आर घ्यायचंय. आरचं माप 90 मायनस थिटा आहे. त्यामुळे आरच्या समोरील बाजू कोणती आहे? PQ आणि भागिले कर्ण PR. ही सगळी जी गुणोत्तर आहेत ना ही 90 मायनस थिटा अँगलची आहेत. काय झालं? तेच म्हंटल मी की त्याचा कोण चेंज झालाय, 90 अंशाचा झालाय. कोण तो? कोणता? हा जे आपण अलीकडे साइन थिटा घेतलं होतं ना, तिथं आता इथं साइन 90 वजा थिटा घेतलंय. हे आपण 90 वजा थिटा आपण अँगल जो आहे ना, 90 वजा थिटा कोणता कोण आहे इथे आकृतीमध्ये? 90 वजा थिटा आर आहे ना. तर मग आर ची गुणोत्तर घ्यायची. ही सगळी जी गुणोत्तर आहेत ना ती रिलेटेड घ्यायची अँगल आर शी, कारण त्याचंच माप 90 वजा थिटा आहे. बरोबर आहे? येस मॅम. आता इथे कोणती कोणती गुणोत्तर सारखी दिसतात बघा. इकडे या बाजूला आणि या बाजूला थिटा आणि 90 मायनस थिटा मध्ये कोणते रेशोज तुम्हाला इक्वल दिसतात ते सांगा. Cos थिटा आणि साइन. 90 मायनस साइन थिटा आणि कॉस वजा थिटा. हे सेम बघा हा जो आहे ना कॉस थिटा आणि इथे ना साइन 90 वजा थिटा हे सारखं दिसतं. कॉस थिटा आणि sin 90 मायनस थिटा. बघा हा आणि हा साइन थिटा आणि कॉस 90 मायनस थिटा हे दोन सेम आहेत बघा. QR अपॉन PR दोन्ही पण QR अपॉन PR आहेत. मॅम मला प्रश्न होता, विचारू का? हा विचारा. मॅम तुम्ही साइन थिटाचं जसं सांगितलं ना, मग कॉस आणि टॅन थिटाचं पण सांगा ना. काय सांगू? PQ छेद PR जसं येतं तुम्ही समजून सांगितलं तसं खालचं पण सांगा म्हटलं मी. कॉस ची व्याख्या काय आहे ताई? कॉसची डेफिनेशन काय आहे? कोणालगतची बाजू छेद करणं. हा मग आता आपल्याला कोणत्या कोणालगतची बाजू घ्यायची आहे कॉस साठी? कॉस 90 मायनस थिटा साठी कोणता कोण घ्यायचा आहे? कोणत्या कोणालगतची बाजू? R. हा मग आर कोणालगतची बाजू कोणती आहे? आर ला लगत QR. आणि भागिले काय? आणि कर्ण PR. कर्ण PR. त्याच्या किमती ठेवायच्या तिथे. हा फक्त आपण व्याख्या वापरायच्या आणि त्याच्या कोणत्या समोरील बाजू आहे किंवा लगतची बाजू आहे ती लिहायची. आता इथे मी व्याख्या नाही लिहिल्या आज कारण आपण शिकलो ना काल, म्हणून इथे व्याख्या नाही प्रत्येक वेळेला लिहिल्या. आपल्याला त्या पाठ हा झालेला आहे. आता जसं टॅन आहे, टॅन 90 मायनस थिटा. मग टॅन म्हणजे काय? तर कोणा समोरील बाजू छेद कोणा लगतची बाजू. मग हा जो 90 मायनस थिटा अँगल आहे त्याच्या समोरची बाजू कोणती आहे? PQ छेद PQ आहे आणि लगतची बाजू आहे QR. म्हणून PQ छेद QR लिहिलं आपण.
येस मॅम, समजलं. थँक्यू. आता फक्त आपल्याला चेक करायचं की कोणती गुणोत्तर इक्वल आहेत, सेम आहेत. तर इथे या तिघांमधला जो साइन थिटा आहे ना, तो या कॉलम मध्ये कॉस 90 मायनस थिटा बरोबर सेम आहे बघा. QR अपॉन PR, QR अपॉन PR. म्हणून आपण काय लिहू शकतो, म्हणून त्याच्यावरून 1 आणि 5 वरून आपण काय सांगू शकतो की साइन थिटा काय लिहायचं, फ्रॉम 1 and 5. कशावरून सांगणार आपण, फ्रॉम 1 and 5. 1 and 5 काय सांगू शकतो आपण 1 आणि 5 वरून, की साइन थिटा आणि कॉस 90 वजा इक्वल टू साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा. हे इक्वल आहे. 90 वजा साइन थिटा जो आहे तो कॉस 90 मायनस थिटा बरोबर इक्वल आहे. म्हणजे थिटाचा साइन रेशो किंवा थिटाची साइनची व्हॅल्यू आणि 90 मायनस थिटाची कॉस व्हॅल्यू हे दोन्ही इक्वल आहे. येस मॅम. येस मॅम. आणि मॅम कॉस थिटा आणि साइन 90 वजा थिटा हे सारखं आहे. आणि हे 2 आणि 4 वरून 2 आणि 4 पण सेम दिसते बघा, PQ अपॉन PR. येस त्यामुळे मॅम. त्याच्यावरून आपण सांगू शकतो की कॉस थिटा म्हणजे ते लिहायचं फ्रॉम 2 and 4. फ्रॉम 2 and 4. काय सांगू शकतो आपण, कॉस थिटा बरोबर साइन 90 वजा थिटा. साइन 90 मायनस थिटा. 90 वजा थिटा. आणि आपल्याला तिसरं काय प्रूफ करायचंय माहित आहे की टॅन थिटा आणि इंटू टॅन 90 मायनस थिटा इज इक्वल टू 1 असं आपल्याला प्रूफ करायचंय. म्हणजे टॅन थिटा आणि टॅन 90 मायनस थिटा याचा गुणाकार करून बघा, 1 येतो का, 1 यायला पाहिजे. मग आपण करून बघायचा दोघांचा गुणाकार. टॅन थिटा किती आहे, मी आधी इथे लिहिते, टॅन थिटा इंटू टॅन 90 मायनस थिटा. ही दोन गुणोत्तर घेऊन बघायची गुणाकारासाठी. टॅन थिटा किती आहे, टॅन थिटा काय रेशो, QR अपॉन PQ. QR अपॉन PQ हा टॅन थिटाचा रेशो आहे. आणि टॅन 90 मायनस थिटाचा रेशो PQ छेद QR. PQ अपॉन QR. PQ छेद QR. आता हे कसे आहेत बघा, इथे कॅन्सल होतात, सेम आहे ते बघा. PQ या PQ बरोबर कॅन्सल होईल आणि QR आणि QR बरोबर. आणि इथे काय राहणार, सगळीकडे 1. एक राहणार. म्हणजे इथे 1 आन्सर आहे. म्हणजे टॅन थिटा फ्रॉम 3 and 6, टॅन थिटा इंटू टॅन 90 मायनस थिटा इज इक्वल टू QR अपॉन PQ इंटू PQ अपॉन QR. आणि मग ते कॅन्सल होतात आणि 1 आन्सर येतो. हे पण प्रूफ होतं. म्हणजे हे दोन गोष्टी आणि ही एक टॅन थिटा इंटू टॅन 90 मायनस थिटा इज इक्वल टू 1 हे प्रूफ होतं. कळलं का. आणि त्याच्या आधी आपण एक प्रूव्ह केलंय की टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ही चौथी गोष्ट, ती पण लक्षात ठेवायची. टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा, ही चौथी गोष्ट. ह्या तीन, साइन थिटा आहे बघा, साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा, कॉस थिटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थिटा, टॅन थिटा इंटू टॅन 90 मायनस थिटा इज इक्वल टू 1 आणि टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. म्हणजे साइन आणि कॉसचा भागाकार केला की टॅन थिटा मिळतो. साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. बरोबर आहे. येस मॅम. आता हे आपण प्रूफ तर केलं, पण मग ह्याचं ऍप्लिकेशन काय, एक्झॅक्टली काय, म्हणजे कुठे कसं वापरायचं हे. तर ही गोष्ट काय करायची असते माहिती आहे, याचा अर्थ काय ना तो कळला पाहिजे. म्हणजे मी समजा असं लिहिलं आता की साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा म्हणजे काय, म्हणजे हे अप्लाय कसं करायचं, ऍज अ एक्झॅक्टली वापर काय.
तर इथे एक्झॅक्टली वापर काय माहित आहे. आता समजा थिटा तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू दिली आहे, समजा आता समजा थिटा समजा 30 आहे. थिटा असं समजा की 30 डिग्री आहे. मग थिटा जर 30 डिग्री आहे ना, तर साइन थिटा म्हणजे साइन 30 इज इक्वल टू कॉस 90 मायनस 30. बरोबर आहे. 90 वजा 30 बरोबर 60. येस मॅम. म्हणजेच काय माहिती आहे, म्हणजेच काय, साइन 30 इज इक्वल टू कॉस 60. साइन 30 ची व्हॅल्यू, साइन 30 ची जी किंमत असेल ना, तीच किंमत कॉस 60 ची असेल. कळते का? साइन 30 ची जी व्हॅल्यू आहे ना, तीच कॉस 60 ची व्हॅल्यू आहे. समजते का? येस मॅम. आता समजा मी तुम्हाला दिलं की कॉस 40 जर आहे, तर कॉस 40 ची व्हॅल्यू साइनच्या कोणत्या व्हॅल्यू बरोबर इक्वल असेल? कॉस 40. मग इथे हा फॉर्म्युला वापरा, कॉस थिटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थिटा. कॉस थिटा बरोबर 50 येणार मॅम. हा, 90 मायनस थिटा म्हणजे 90 मायनस 40 घ्यायचं. इथे थिटा 40 आहे ना, जर कॉस 40 आहे तर साइन 90 मायनस 40 असणार. बरोबर आहे. आणि 90 मायनस 40 म्हणजे 50 डिग्री. म्हणजे कॉस 40 आणि साइन 50 ची व्हॅल्यू सेम आहे. कळते का? नाही कळलं? समजलं. आता समजा मी तुम्हाला दिलं की साइन 35, तर साइन 35 इज इक्वल टू कॉस हाऊ मच? कॉस काय असणार? साइन 35 ची व्हॅल्यू आणि कॉस कशाची व्हॅल्यू सेम असणार? 65. कॉस 55. 55. 69 नाही. 55 डिग्री. 65 नाही रे, 55. 55 डिग्री. कळते का? कॉस 70 असेल, कॉस 70 इज इक्वल टू साइन किती? 20. 20. कळलं? पण 8वीत म्हणजे 9वीत कॉस साइन आणि थिटा आहे, आणि 10वीत गेल्यानंतर कोसेक आहे आणि कॉट. हा, ते आपल्याला 3 एक्स्ट्राचे आहेत 10वीला. सेक, कोसेक आणि कॉट. पण आता सध्या आपण हे 3 डिटेल व्यवस्थित शिकलो की ते 3 ह्याचेच इनव्हर्स आहेत, उलटेत. येस मॅम. रेशोज सेक, कोसेक आणि कॉट. आता आणखी एक आपण फॉर्म्युला बघितला की टॅन थिटा. कोणता बघितला? चौथा. टॅन थिटा इंटू टॅन 90 मायनस थिटा इज इक्वल टू 1. म्हणजे काय, याचा अर्थ काय? तर ह्याचा काय वापर होणार, म्हणजे काय माहित आहे, टॅन 30 इंटू टॅन 90 मायनस 30. बघा, टॅन 30 म्हणजे समजा थिटा 30 असेल तर टॅन 30 आणि दुसऱ्या टॅनची कोणती व्हॅल्यू? 90 मायनस 30. 90 मायनस 30 म्हणजे किती होणार? 60. या दोघांचा गुणाकार किती असतो? 1. म्हणजे टॅनच्या दोन्ही व्हॅल्यू टॅनच आहेत, पण अँगल वेगवेगळे आहेत, 30 आणि 60. तर 30 टॅनची 30 ची व्हॅल्यू आणि टॅनची 60 ची व्हॅल्यू दोन्हीचा गुणाकार केला तर किती येतो? किती येतो तो? 1 येतो. 1. मॅम तुम्ही हे 1 येतो ते उदाहरण सोडून दाखवलं होतं आत्ताच. हा, टॅन 20 इंटू टॅन किती इज इक्वल टू 1.
70. 70. 70. 70. कळलं हे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स मध्ये हे तुम्हाला बघा आता तुम्हाला इथे असणार आहे. प्रॉब्लेम सेट मध्ये आहे हे तुम्हाला. हे बघा हे तर खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे याच्यातलं कोणतं विधान सत्य आहे? पहिलं वाला साइन थीटा इज इक्वल टू कॉस 90 हे असं पण गणित येणार आहे. हे वाला हे सांगते मी कसं सोडवायचं. हे पण आपण आता जे शिकलो ना त्याच्याशी रिलेटेड आहे. आधी हे आपण बघू गाळलेल्या जागा भरा. साइन 20 इज इक्वल टू कॉस किती? 70. tan 30 गुणिले tan 60. cos 40 कॉस 40 इज इक्वल टू साइन 50. कळलं? हो मॅम समजलं. आता हे तुम्हाला बघा हे क्वेश्चन काय आहे बघा. कॉस 28 डिग्री अपॉन साइन 62 डिग्री किती? कॉस 28 आणि अपॉन साइन 62 बरोबर किती? तर आता समजा आपण हा फॉर्म्युला वापरला. कॉस थिटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थिटा. मॅम 90 मधून 28 वजा करावे लागतील का? थांबा आपला हा फॉर्म्युला आहे की नाही किंवा कोणता पण दोघांपैकी कोणता पण घ्या. कॉस थिटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थिटा असतो किंवा साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा. आता समजा थिटा मी 28 घेतला. एक मिनिट थांबा. थिटा जर 28 घेतला इथे कॉस 28 आहे ना इथे मग मी इथे थिटा 28 घेते. मग कॉस जर 28 आहे थिटा जर 28 आहे तर कॉस 28 इज इक्वल टू साइन 90 मायनस 28 येणार ना. म्हणजे साइन 90 मायनस 28 किती येतात? 90 मायनस 28 62. म्हणजे कॉस 28 आणि साइन 62 या दोघांची व्हॅल्यू सेम आहे. मग मी इथे काय करू शकते माहिती आहे? कॉस 28 ला मी रिप्लेस करणार म्हणजे कॉस 28 च्या जागेवर मी साइन 62 लिहू शकते का? प्लीज म्यूट कर. येस मॅम. कॉस 28 च्या जागेवर साइन 62 लिहू शकते कारण दोन्ही कसे आहेत? इक्वल आहेत. इक्वल आहेत. मग कॉस 28 च्या जागेवर साइन 62 लिहिते. आता साइन 62 च्या जागेवर कॉस 28 लिहू नका कारण मग परत तेच होईल. साइन 62 लिहा कॉस 28 च्या जागेवर साइन 62 लिहा आणि हे साइन 62 असेच लिहा इथे. मग काय होईल? हे काय होतील दोघं? कॅन्सल. बरोबर 1 कॅन्सल होणार आणि मग याचा आन्सर येणार 1. कॅन्सल होऊन बरोबर 1. कळलं? येस. ठीक आहे. आता आपल्याला हे सगळं समजलं. आता आपल्याला आपल्या एक्सरसाइज मध्ये ना आपल्या एक्सरसाइज मध्ये एक तुम्हाला हा तक्ता दिलेला आहे बरोबर आहे? तुम्ही सोडवला का शाळेमध्ये? हा मी सांगते मी तुम्हाला विचारते समजलं का? शाळेमध्ये शिकवलं का विचारते. मॅम शिकवलंय मॅडम. ठीक आहे मी सांगते. इथे तुम्हाला ही वेगवेगळी गणित आहेत. 9 माझ्या कॉलम दिलेले आहेत. तर 9 साठी वेगवेगळी गणितं सोडवायचे म्हणजे नुसते काय कॉलम भरायचे नाही ते सॉल्व्ह करायचं आपल्याला आणि मग याच्यात व्हॅल्यूज टाकायचे. ही गणितं कशी आहेत माहिती आहे? याच्यामध्ये तुम्हाला 3 रेशो आहेत ना आपले साइन कॉस आणि टॅन. त्यापैकी कुठला तरी रेशो तुम्हाला देणार आणि उरलेले 2 तुम्हाला शोधायचे. म्हणजे साइन थिटा देतील कॉस थिटा टॅन थिटा शोधायचंय. कॉस थिटा देतील साइन थिटा टॅन थिटा शोधायचंय. टॅन थिटा देतील साइन कॉस शोधायचं. कसंही एक व्हॅल्यू देणार एक रेशो देणार त्याच्यावरून 2 दुसरे रेशोज आपल्याला फाइंड आउट करायचे बरोबर आहे?
येस मॅम. आता पहिल्या कॉलम मध्ये मॅम मध्ये स्क्रीन दिसत नाही. दिसते मॅम. दिसते मॅम. दिसते. दिसते. पहिल्या कॉलम मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? आवाज मला असं माझाच आवाज येतो का? येस मॅम. सगळे एकदमच बोलतायत. धनंजयचा माईक म्हणजे खराब आहे. अच्छा, तर पहिल्या कॉलम मध्ये आपल्याला कोणता रेशो दिलेला आहे? पहिल्या कॉलम मध्ये कॉस थिटा दिले Cos आपल्याला, theta दिलेला आहे. आणि टॅन थिटा काढायचंय. ठीक आहे, आणि टॅन थिटा काढायचं आपल्याला. बरोबर. आता हे मी पहिलं तुम्हाला शिकवते कसं शोधायचं. 5 मिनिटं राहिले, बघूया आपलं किती होतंय. ठीक आहे. आता याच्यासाठी करायचं काय माहितीये, एकदम सोपं आहे आणि सगळ्या 9 गणितांसाठी एकच मेथड आहे. काही फार काय कष्ट नाहीये. काय करायचं माहितीये, एक नेहमीच आपला ट्रायंगल काढायचा, राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे, त्याला मी नाव देते. काय वेगळं नाव देऊ आपण? एक्स वाय झेड. ठीक आहे, XYZ. आणि याच्यातला एक लघुकोन थीटा घेते मी. कोणता पण घ्या, एक लघुकोन थीटा. इथे मी हा थीटा घेते. ठीक आहे. आता आपल्याला दिलंय काय या गणितामध्ये? दिलंय कोणतं गुणोत्तर? कॉस थिटा दिलाय आपल्याला आणि साइन थिटा आणि टॅन थिटा काढायचंय. मग मी कॉस थिटा मला दिलेला आहे. कॉस थिटा मला दिलाय 35/37 ना. 37. तर आपण काय करायचं माहितीये, कॉस थिटा दिलाय ना, तर आधी मी काय करते माहितीये, कॉस थिटाची जी डेफिनेशन आहे आपली ती वापरून मी गुणोत्तर, मला बाजूंचं गुणोत्तर मी आधी शोधते. कॉस थिटा या आकृतीवरून तुम्हाला काय मिळणार? कॉस थिटा आकृतीवरून कॉस थिटा म्हणजे काय? कॉस थिटा म्हणजे काय? ऍडजसेंट साइड XZ. ऍडजसेंट साइड म्हणजे Upon XY hypotenuse. XZ. आता हे कॉस थिटा तुम्हाला हा रेशो दिलेला आहे 35/37. तर याच्यावरून मला काय मिळू शकतं माहित आहे? याच्यावरून मला XY मिळू शकते, XY आणि XZ मिळू शकते. मग XY काय घ्यायची ते आपण काय करायचं, XY जी आहे ती वरती 35 आहे ना, मग XY ची व्हॅल्यू 35. पण एक ना आपण कॉन्स्टंट घ्यायचा, जो आपण कॉमन मल्टिपल असतो ना, रेशो जर दिला असेल. आता XY आणि XZ चा हा रेशो आहे 35:37. आणि जेव्हा पण आपल्याला रेशो दिला असतो ना, तेव्हा आपण एक कॉमन मल्टिपल घेतो. आठवतंय? हा रेशो आहे 35:37. मग ऍक्च्युअल व्हॅल्यू जर आपल्याला पाहिजे तर एक कॉमन मल्टिपल घ्यायचं. मग आपण एक कॉमन मल्टिपल घेऊया K. मग XY ची जी व्हॅल्यू आहे ती काय घ्यायची? 35K. आणि XZ ची जी व्हॅल्यू आहे 37K. हा, ती घ्यायची 37K. बरोबर आहे? येस मॅम. हे मी आकृती मॅम स्क्रीन तर नाही. तिथे केस घेऊ शकतो का? असं काय नाही, कोणतं पण कोणतंही लेटर तुम्ही घेऊ शकता. असं काय केस घ्यायला पाहिजे असं काही नाही. आणि हा आहे 35K. XY तुमचा 35K आणि XZ जो आहे तो 37K आहे. बरोबर आहे? आता दोन साइड आपल्याला माहित आहे. तिसरी साइड फक्त मला इथे शोधायची. हा, तिसरी साइड फाइंड आउट करायची. पायथागोरसचा प्रमेय वापरला पाहिजे. मॅम पायथागोरसचा प्रमेय. मग YZ जर मिळाली ना आपल्याला, ऐका, हा, YZ जर मिळाली ना तिसरी बाजू, तर आपण सगळी गुणोत्तर आपल्याला शोधता येतात. कारण तिन्ही बाजू पाहिजेत ना आपल्याकडे. मग इथे आपण काय करायचं, त्रिकोण XYZ मध्ये पायथागोरसचा थेरम वापरायचं, पायथागोरसचा प्रमेय वापरायचं. पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय मिळेल आपल्याला? कर्णवर्ग, हायपोटेनस स्क्वेअर.
आता एक्झेड आपल्याला माहित आहे 37K स्क्वेअर इज इक्वल टू XY आपल्याला 35K स्क्वेअर, बरोबर आहे. येस आणि मॅम. YZ स्क्वेअर मला YZ स्क्वेअर नाही. असंच ठेवणं. तर ते इज इक्वल टू च्या अलीकडे घ्यायचं एक आधी स्क्वेअर करायचे, आधी नाही घ्यायचे, थांबा आधी स्क्वेअर करायचं. 37 चा स्क्वेअर काय येतो 729 असा येतो का 1369. 1369. आणि के चा पण एक वर्ग करायचा, के चा वर्ग के स्क्वेअर आहे ना, के आणि वर्ग. मॅम 35 चा वर्ग 1225. हा 1225 के 25 स्क्वेअर अधिक YZ चा वर्ग. YZ आणि स्क्वेअर. पुन्हा घ्यायचा YZ चा वर्ग बरोबर. आता इथे जे YZ शोधायचं आहे ते इथेच ठेवायचं YZ स्क्वेअर. आणि येस हा मॅम. जो 1225 के स्क्वेअर आहे तो इकडे आणून मायनस होणार, म्हणजे 1369 1369 वजा 1225 के स्क्वेअरला विसरायचं नाही, तो नंतर राहणार आहे. 1225 के स्क्वेअर. मग आता 1369 मधून ते मायनस केलं की तुम्हाला 144 के स्क्वेअर मिळेल. मॅम. येस मॅम. आणि इकडे YZ स्क्वेअर. आणि आता वर्गमूळ घ्यायचं. चं वर्गमूळ 12 आहे म्हणून सगळ्याचं वर्गमूळ घ्यायचं. याचं वर्गमूळ 12, के वर्गाचं वर्गमूळ के आणि YZ वर्गाचं वर्गमूळ YZ. वर्ग निघून जातात. तुमची YZ जी आली 12K. आता तुम्ही कोणताही गुणोत्तर घेऊ शकता. आता साइन थिटा जर आपल्याला विचारलं तर साइन थिटा कोणासमोरील बाजूचे कर्ण. मग साइन थिटाच्या YZ छेद कर्ण आहे XZ. मग YZ 12K आणि कर्ण आहे 37K, बरोबर आहे. इथे के जातो, के कट होणार आणि मग तुमचं साइन थिटा जे आहे ते किती येणार 12K 37. आणि टॅन थिटा जो आहे तो टॅन थिटा म्हणजे कोणासमोरील बाजू छेद कोणासमोरची बाजू छेद कोणालगतची बाजू. YZ छेद XY. अरे काय झालं कळतंय की नाही. 12 येतं 12 समजतंय. मॅम हा, स्क्रीनशॉट करता का, मला स्क्रीनशॉट घ्यायचा होता. हा 1 मिनिट हो दे. के कॅन्सल होईल आणि 12/35 ठीक आहे. हे घ्या मॅम मी सोडवलंय ते उदाहरण. सगळे सोडवता येतील. फक्त बघा किती येतात सोडवता. 9 गणित आहेत. ओके मॅम. येस मॅम आम्ही सोडून पाठवतो. सोडवतो आणि ग्रुपवर पाठवतो. मॅम मला ठीक आहे. स्क्रीनशॉट घ्या सर्वांनी. येस हा बोला मॅम स्क्रीनशॉट. काय विचारायचं आहे. मॅम आपण ह्या sin स्क्वेअर प्लस थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 या सूत्रात ठेवून पण करू शकतो ना. ते तर एकदम शॉर्टकट आहे. पण तुम्हाला ही मेथड दिलेली आहे ही ते थोडं तुम्हाला पुढच्या वर्षी यूज करायचं आहे. आता पण माझ्या मते आहे वापरायला, पण ते बघू आपण नंतर. बरोबर आहे. ते वापरलं तर एकदम इझी आहे. तुम्हाला ट्रायंगल वगैरे काढायची गरज नाहीये त्याच्यासाठी. डायरेक्ट आपण व्हॅल्यू टाकून काढू शकतो. साइन स्क्वेअर थिटा आपण साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. पण तुम्हाला पुस्तकात ही मेथड दिली म्हणून मी ही शिकवली. ऍक्च्युली ती खूप सोपी आहे. ती पण वापरू शकतो. ते पण सूत्र दिलं आहे आमच्या मॅडमने तसंच शिकवलं. त्या सूत्राने शिकवलं का हे गणित. हो मॅम. हॅलो मॅम. हा बोला. ते पहिल्याचं उत्तर सांगू का मी. पहिल्या
दुसऱ्या गणिताचा? नाही मॅम, ते तुम्ही प्रश्न घेतला ना आता 35 अपॉन 37, तर त्याचं उत्तर सांगू का मी? सांगा. 12 अपॉन 37. काय आहे 12/37? कोणता रेशो? 12/37. मॅम 2 मिनिट. असा आवाज येतो कोणता? बरं, आणखी जर कळलं नसेल तर आपण पुढच्या लेक्चरला शिकू. ठीक आहे, आता वेळ झालेली आहे. गुड नाईट. येस मॅम, समजलं. बाय मॅम. बाय मॅम. बाय मॅम. गुड नाईट. गुड नाईट.